नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे तेजस दिनेशला म्हणत असतो, की "दादा, आज तुझं चुकलं म्हणून मी तुला बोललो. नाहीतर याआधी तू कधी बोललास आणि मी तुझा मान ठेवला नाही, असं कधी झालंय का? तुझ्या शब्दाला कधी मान मी दिला नाही का?" तेव्हा इथे दिनेश म्हणत असतो, "अरे, शब्दाला मान द्यायला याआधी तू मला असे किती निर्णय घेऊ दिलेस रे?" तेव्हा तेजस म्हणतो, "दादा, अरे याआधी तू किती निर्णय घेतलेस ते तरी सांग ना, कुठले निर्णय घेतलेस का तू महत्त्वाचे?" तेव्हा इथे दिनेश म्हणतो, "अच्छा, म्हणजे तेव्हा मी महत्त्वाचे निर्णय घेतले नाही आणि आता मी बोललो तर लगेच तू माझ्यावरती आवाज चढवून बोललास का?" तेव्हा तेजस म्हणतो, "दादा, चुकलं म्हणून बोललो ना रे. तू महत्त्वाचे निर्णय घे ना या घरासाठी. मी तुझं सगळं ऐकेन. आतापर्यंत नाही घेतलेस ना, मग तुझ्या शब्दाला मान आम्ही कसा देणार?" तेव्हा दिनेश म्हणतो, "ठीक आहे ना मग. आता मी महत्त्वाचा निर्णय घेतोय. मी पण बघतो ना तू माझं ऐकतोस की नाही ते. किती शब्दाला मान देतोस ना ते सुद्धा मला आता कळेल. मोठा भाऊ म्हणून मी तुला सांगतोय की या घराच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती तू सह्या कर." तेव्हा इथे तेजस म्हणतो, "दादा, अरे हे काय बोलतोयस तू? तू बोलतोयस की गायत्री वहिनी बोलतीये?" तेव्हा दिनेश म्हणतो, "मी स्वतः बोलतोय. आता हे घर अख्खच्या अख्खं गायत्रीच्या नावावरती आहे. फक्त तुझ्या वाटणीचा वाटा हा तुझ्या नावावरती आहे. म्हणून तू सह्या कर या पेपरवरती आणि सगळं घर गायत्रीच्या नावावरती करून टाक. तसंही हे घर आता आता खूप जास्त कमकुवत झालंय. इथे आता आपण राहू शकत नाही. तात्यांबरोबर काय झालं तू बघितलंस ना? म्हणून मी तुला म्हणतोय, की आता हे घर तू सही कर आणि सगळं गायत्रीच्या नावावरती करून टाक." तेव्हा आता एकत्र राहण्यात तरी काय अर्थ आहे ना? असं एकत्र राहण्यापेक्षा वेगवेगळं राहिलेलंच बरं. आणि आता मला नाही राहायचं आहे. मला सहन होत नाहीये. ज्या घरामध्ये मोठ्या भावाला मान नाही, त्या घरामध्ये मी का राहायचं ना? तेव्हा माणसे त्याने म्हणते, "हे बघा दिनेश दादा, माझं चुकलं. मी तुमचा हात धरायला नको होता. प्लीज मला माफ करा. पण पण एका छोट्या गोष्टीवरून एवढे टोकाचे निर्णय नका घेऊ." तेव्हा दिनेश म्हणतो, "गप्प बसा तू. एक शब्दसुद्धा बोलू नकोस. तुझ्यामुळे हे सगळं घडलंय. आमच्या भावांमध्ये वाद झाले. तू काय केलंस गं? या घरामध्ये लग्न करून आलीस आणि तेव्हापासून फक्त आणि फक्त वाद निर्माण होत आहेत. आणि तेजस, तुला कळतंय का? आज या मुलीमुळे तू मला मला मोठ्या भावाला तू उलटं बोललास. अरे माझ्यावरती आवाज चढवून बोललास तू. याआधी कधीच असं झालं नाही. पण आता ही मुलगी घरामध्ये आली आहे ना, तेव्हापासून तुझं आयुष्य फक्त ह्या मुलीच्या गोल-गोल फिरतंय. कळतंय का तुला?" तेव्हा इथे तेजस म्हणतो, "दादा, अरे असं का बोलतोयस तू? एवढं टोकाचं का बोलतोयस? हे बघ, घर सोडून जायला कशाला पाहिजे? मला माहिती आहे हे सगळं गायत्री वहिनीने तुझ्या मनामध्ये भरवलंय म्हणून बोलतोयस ना तू?" तेव्हा दिनेश म्हणतो, "गायत्रीला बोलायची गरज नाही आहे आणि मला आता कळतंय की गायत्री बरोबरच होती. हे बघ तेजस, अरे आता तुला नोकरी लागले, तुला कळतंय का? पण एवढ्या वर्ष गायत्रीने आपल्याला सांभाळले हे तू विसरू नकोस. 9-10 वर्ष गायत्री घरामध्ये रेशन भरत होती ना, म्हणून आपण सगळेजण आनंदाने खात होतो. ही गोष्टसुद्धा विसरून जमणार नाही आहे. लक्षात ठेव. आता तुला सरकारी नोकरी मिळाली आहे. तेव्हापासून तू नोकरीला नव्हतास. तेव्हा गायत्रीच होती जिने आपल्या सगळ्यांना सांभाळलं. आणि काय झालं रे? तिच्या नावावरती घर झालं तर? ती जे काही करते ना ते योग्यच करते. आता हे घर जरी आपल्या ताब्यात आहे ना, आपल्या घराची केस चालू आहे. माहिती आहे ना तुला? ते पैसेसुद्धा गायत्रीच भरते आणि म्हणून तू घर-घर करतोयस हे विसरू नकोस. आता सही कर आणि संपूर्ण घर तिच्या नावावरती करून टाक." तेव्हा तेजस म्हणतो, "दादा, अरे केलंही असतं, पण त्या काय करणार आहे तू बघितलंस ना? हे घर पाडून त्यांना इथे टॉवर उभा करायचा आहे. ते करू द्यायचं का आपण?" तेव्हा दिनेश म्हणतो, "हां, करू दे ना, काय करायचं आहे ते. तेवढा अधिकार आहे तिला. तिने आत्तापर्यंत आपलं घर व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवलंय. मग तिला जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ दे ना. तू सही कर आणि मोकळा हो. आणि आता वेगळं राहण्यातच भलं आहे. मला नाही राहायचं आहे आता एकटं. जिथे मोठ्या भावाला किंमत नाही, मान नाही, तिथे मला राहायचं सुद्धा नाही आहे." तेव्हा इकडे आता तेजसला खूप वाईट वाटतं. तो म्हणतो, "दादा, ऐकून तरी घे ना." दिनेश म्हणतो, "माझा हात पकडायचा नाही हां. मला दादासुद्धा म्हणायचं नाही. तुझा हा मोठा भाऊ आजपासून तुला मेला." असं दिनेश म्हणतो. कारण तेजस म्हणालेला असतो, "मी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करणार नाही." त्यानंतरला इथे तेजसला फार वाईट वाटतं आणि दिनेशला सुद्धा. दिनेश रूममध्ये येतो, दरवाजा बंद करतो. त्याला फार वाईट वाटलेला असतो. तो रडायला लागतो. कारण तो रागाच्या भरामध्ये तेजसला म्हणालेला असतो, की "हे घर गायत्री सांभाळते. तुला आत्ता सरकारी नोकरी लागली तर जास्त उडू नकोस आणि आता प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कर आणि हे घर लवकरात लवकर गायत्रीच्या नावावरती कर. मला तुमच्याबरोबर राहायचं नाही आहे. मला आता वेगळं राहायचं आहे. मला कंटाळा आला आहे तुमच्या सगळ्यांच्या या वागण्याचा."
त्यानंतरला दिनेशला आता रडताना बघून गायत्री तिथे येते. गायत्री म्हणते की काय झालं दिनेश, का रडतोयस तू? आणि ती मनामध्ये म्हणते अच्छा, म्हणजे भावाभावाचं भांडण झाले म्हणून वाईट वाटते वाटतं. तेव्हा गायत्री म्हणते दिनेश, अरे भावाबरोबर भांडलास म्हणून वाईट वाटते का, म्हणून रडतोयस का तू? तेव्हा दिनेश म्हणतो गायत्री, मी खूप बोललो गं त्याला, मी खूप बोललो, एवढं टोकाचं मी त्याला बोलायला नको होतं, मला फार वाईट वाटतंय. तेव्हा गायत्री म्हणते काही वाईट वगैरे वाटून घेऊ नकोस. अरे दिनेश, तू या घरचा मोठा मुलगा आहेस ना, मग मोठा मुलगा म्हणून तुला मान मिळायला नको का? सांग बरं तू. आतापर्यंत सगळा मान त्या तेजसला. काय करत होता तो? नोकरी तरी करत होता, या घरासाठी त्याने काही कमवून आणलं का? तरीसुद्धा मोठा भाऊ म्हणून तू सगळं त्यांचं सहन करायचंस ना, कुणाला दुखावलं नाहीस, कुणाला काही बोलला नाहीस. मग आता का? आता थोडंसं बोललास तर ह्या लोकांना एवढा राग कशाला यायला हवा? तेव्हा इथे दिनेश म्हणत असतो नाही, तरीसुद्धा माझं चुकलं, मी एवढं त्याला बोलायला नको होतं. गायत्री प्लीज, प्लीज आपण हे घर सोडून जाऊया का गं? आपण वेगळे कुठेतरी राहूया. मला अजून या घरामध्ये वाद नको, भांडण नको. आपण जाऊया ना वेगळे कुठेतरी राहायला. तेव्हा इथे गायत्री म्हणते दिनेश, अरे हे काय बोलतोयस तू? आपण घर सोडून वेगळं राहायला जायचं? अरे मग जर आपल्याला वेगळंच राहायचं होतं दुसरीकडे, तर 10 वर्ष मी इथे का राहिले असते? 10 वर्षाच्या आधीच आपण हे घर सोडून निघून गेलो असतो ना दिनेश. हे बघ, मला माहिती आहे त्या दोघांचं तुला काही पटलं नाही म्हणून तू बोललास. मग तू बोललास तर मोठा भाऊ म्हणून जर ऐकून घेतलं असतं तर कुठे बिघडलं असतं. पण नाही, तू कसा चुकीचा, ते लोकं कसे बरोबर, तू असं बोलायला नको होतं, हेच तुला ते लोकं शिकवत राहिले. मोठा भाऊ म्हणून तुला आभाला ओरडायचा अधिकार नाही आहे का, सांग बरं? आणि आत्तापर्यंत आहे ना या सगळ्यांनी तुला मोठ्याचा दर्जा अजिबात दिलेला नाही आहे. म्हणजे मोठा असूनसुद्धा तू सगळीकडे मागे मागे. पण आता असं होणार नाही. जोपर्यंत हे लोकं तुला तुझा मान अधिकार देणार नाही ना, तोपर्यंत मला सुद्धा इथे चांगली वागणूक मिळणार नाही. म्हणून मी तुला म्हणते की आत्तापर्यंत तू खूप साधाभोळ्याने राहिलास. आता नाही. आता तू जो निर्णय घेतलायस ना तो अगदी बरोबर आहे. आणि बायको म्हणून, तुझी अर्धांगिनी म्हणून मी तुझ्या सदैव बरोबर असणार आहे, पाठीशी उभी असणार आहे. त्याच्यामुळे घाबरू नकोस. तू जसा आता लढतोयस ना स्वतःच्या अधिकारासाठी, तसाच लढत राहा. कळलं तुला? तेव्हा गायत्री म्हणते की दिनेश, अरे तू मोठा आहेस या घरातला. मोठ्याचा मान, सन्मान, अधिकार हा प्रत्येक वेळेला तुला दिला पाहिजे. जे काही निर्णय असतील ते तुला विचारून घेतले पाहिजे. पण नाही, हे लोकं कधीच असं करत नाही. तेव्हा तू रडत बसू नको. अरे तू वीक नाही आहेस, तू खंबीर आहेस. तुला कळलं ना, तुला खंबीर व्हावं लागणार आहे. तेव्हा इकडे आता गायत्री आपल्या मनामध्ये म्हणत असते की आता इथे मी दिनेशला अजिबात कमजोर होऊ देणार नाही आहे. त्याला असंच आता भांडण करायला सांगणार आणि त्याला साथ देणार. त्यानंतरला तेजस आता शांतपणे बसलेला असतो. दिनेशचं आणि त्याचं जे काही भांडण झालेलं असतं ते त्याला आठवत असतं. तेव्हा दिनेश त्याला म्हणालेला असतो, हे घर गायत्री सांभाळते, ती आपल्याला 10 वर्ष पोसत होती, तिच्यामुळे घरामध्ये राशन येत होतं आणि म्हणून आपण त्याच्यावरती जिवंत होतो. तुला सरकारी नोकरी आता लागली आहे म्हणून लगेच त्याचा रुबाब दाखवू नकोस. कळलं का तुला तेजस? या गोष्टी आठवल्यानंतर त्याला वाईट वाटतं की दादा आपल्याला पहिल्यांदा एवढं टोकाचा बोलला म्हणून तो आता रडत असतो. तेवढ्यातच तिथे मानसी येते. मानसी आल्यानंतर तेजस आता बाल्टीमध्ये जे पाणी असतं तोंडावरती मारतो, कारण त्याला आपले अश्रू लपून ठेवायचे असतात, मानसीला ते दाखवायचे नसतात. तेव्हा इथे मानसी म्हणते राष्ट्रहित काय झालं? तेव्हा तेजस म्हणतो नाही, काही नाही. तेव्हा मानसी म्हणते तेजस तुम्ही रडत होता का? तेव्हा तेजस म्हणतो की नाही, मी कशाला रडू? तेव्हा मानसी म्हणते हे बघा तेजस, मुली आहे ना त्या रडतात, आपल्या मनातलं सगळं सत्य सांगून टाकतात आपल्या जवळच्या माणसांना आणि मग त्या मोकळ्या होतात. पण पुरुष तसं का करत नाही? म्हणजे मुलांनी सुद्धा रडलं पाहिजे ना. मुलांनी रडलं पाहिजे आणि मनातलं सगळं मोकळेपणाने सांगितलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला बरं वाटतं. आणि हे बघा, रडणं म्हणजे कमजोरपणाचं लक्षण नाही आहे. अहो माणसाला, प्रत्येकाला भावना असतात. वाईट वाटलं तर बोललं पाहिजे, रडलं पाहिजे, आनंद झाला तर हसलं पाहिजे. मग तसं तुम्ही का नाही करत? तुमच्या मनामध्ये जे काही दुःख आहे तुम्ही ते मला सांगितलं पाहिजे. माझ्यासमोर तुम्ही रडू शकता राष्ट्रहित, आणि रडणं ही चांगली गोष्ट आहे. तेवढं तुमचं मन मोकळं होईल. तुमचं आणि दिनेश दादांचं भांडण झालं म्हणून रडताय ना तुम्ही. तेव्हा इकडे तेजस आता मानसीने समजावल्यानंतर रडायला लागतो. तेव्हा मानसी त्याला गप्प करत असते, आधार देत असते, त्याला शांत व्हायला सांगते. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की मानसी,
म्हणजे बघा ना, दादा आमचा मोठा भाऊ आहे, तरीसुद्धा कधी ओरडून बोलला नाही. पण आत्तापर्यंत त्याने कधी मोठे-मोठे असे निर्णय घेतलेसुद्धा नाही, की त्याला पाठिंबा देण्याची आम्हाला गरज पडली. कारण तो ते शब्द बोलत नव्हता. गायत्री वहिनीचे शब्द दादा बोलत होता, असं वाटत होतं मला. जेव्हापासून दादाचं लग्न झालंय, तेव्हापासून त्याने ठोस निर्णय असा काही घेतलेलाच नाही आहे. कारण गायत्री वहिनी म्हणेल तेच या घरामध्ये घडत आलं. मग आम्ही त्याच्या निर्णयाला मान तरी कसा देणार? पण आतापर्यंत त्याला गायत्री वहिनीचा खरा चेहरा माहिती होता, म्हणून तो तिला तेवढं तरी बोलायचा. पण आता तर अजिबातच नाही. दादा आता पूर्णपणे गायत्री वहिनीचं ऐकायला लागलाय आणि बघितलंत ना, तो म्हणाला, की "मी त्याचा भाऊ नाही आहे. तो मोठा भाऊ मला मेला असं दादा म्हणाला. त्या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटतंय." तेव्हा मानसी म्हणत असते, "तुम्ही शांत व्हा." तेव्हा तेजस म्हणतो, की "आपलं घर तुटलं तर कसं होईल? दादा वेगळं राहायचं म्हणतोय, इथून जायचं म्हणतोय, नाहीतर हे घर तरी तिच्या नावावरती कर असं म्हणतोय. आता मी काय करू तुम्हीच सांगा." तेव्हा मानसी म्हणते, "असं काही होणार नाही. हे बघा हे घर कधीच तुटणार नाही आणि मी आहे ना तुमच्याबरोबर." दिनेश दादा मोठे आहेत, रागाच्या भरात बोलले, "म्हणून काही लगेच आपण सुद्धा तसंच वागायचं? हे बघा माझंसुद्धा त्यांच्याबरोबर नातं जोडलं गेलं आहे. दिनेश दादांबरोबर आपलंसुद्धा नातं आहे. ते रागाच्या भरात आपल्याला काही बोलले तर आपण ऐकून घेतलं पाहिजे. आपण काय नाही बोलायचं आणि आपलं हे घर तुटूसुद्धा द्यायचं नाही. हे नेहमी एकत्र होतं आणि एकत्रच राहणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि राष्ट्रहित तुम्ही माझ्यासमोर रडू शकता. तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते तुम्ही मला सांगू शकता. आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणि आपण त्या व्यक्तीच्या समोरच रडतो, जिच्याकडून आपल्याला अपेक्षा असते की ही व्यक्ती आपल्याला समजून घेईल. बरोबर की नाही? त्यानंतरला इथे आता मानसी तेजसला समजावत असते. तेव्हा तेजस म्हणतो, की "मी असं चेहरा घेऊन आतमध्ये नाही जाऊ शकत. मी रडलोय ना, तुम्ही जरा माझ्यासाठी पाणी घेऊन येता का?" तेव्हा इकडे आता मानसी पाणी आणायला जाते. तेवढ्यातच तेजस म्हणतो, की "हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मानसी, म्हणजे मोठा झाल्यानंतर मी कुणासमोरही रडलेलो नाही आहे. मी पहिल्यांदा तुमच्यासमोर रडलोय. तेव्हा प्लीज कुणाला काही सांगू नका." तेव्हा मानसी मनामध्ये म्हणते, "अच्छा, म्हणजे आतापर्यंत तुम्ही रडला नाहीत, पण माझ्यासमोर रडलात, माझ्यासमोर मन मोकळं केलंत. याचा अर्थ मी तुमच्यासाठी इतकी महत्त्वाची आहे का राष्ट्रहित?" तेव्हा इकडे मिस लकी चार्म असं म्हणून इथे तेजस म्हणत असतो, की "कुणाला सांगू नका मी रडलो ते, कारण माझं इथे जरा वजन आहे ना, मी खूपच जास्त स्ट्रॉंग आहे असं सगळ्यांना दाखवत असतो. नाहीतर आभासुद्धा मला रडक्या दादा असं म्हणेल." तेव्हा इथे मानसी म्हणते, "ठीक आहे ना मग, आभा तुम्हाला रडक्या दादा म्हणाली तर मला तर आवडणारच आहे." त्यानंतरला इथे मानसी म्हणते, की "बघू सांगायचं की नाही ते सगळ्यांना." त्यानंतरला मानसी पाणी आणायला गेल्यानंतर तेजस म्हणत असतो, की "मला माहिती आहे लकी चार्म, तुम्ही कुणाला काही सांगणार नाही. आत्तापर्यंत तुम्ही माझी साथ दिली आणि यापुढेही द्याल अशी खात्री आहे." त्यानंतरला मानसीचा मोबाईल आता बाहेरच असतो. त्याच्यावरती रणजितचा फोन येतो. पण तेजस काही फोन उचलत नाही. तो म्हणतो, की "एवढ्या रात्री कुणी फोन केलाय?" तरीसुद्धा तो फोन उचलत नाही. पण इथे रणजित पुन्हा फोन करतो. तेव्हा मानसी तिथे आलेली नसते. तेजस म्हणतो, "महत्त्वाचा असेल का? म्हणून सारखा फोन येतोय." म्हणून तेजस फोन उचलतो आणि आपल्या कानाला लावतो. तेवढ्यातच तिकडून रणजित म्हणतो, की "मानसी, उद्या आपल्या इथे ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन आहे, तेव्हा सगळ्यांनी लवकर यायचं आहे. तुम्हीसुद्धा लवकर या. आणि हे बघा, तुम्ही दुपारी घाईघाईने निघून गेलात घरी. सगळं काही ठीक आहे ना? तुमच्या आईचा फोन आला होता. काही प्रॉब्लेम तर नाही आहे? तुम्ही ठीक आहात ना?" असं रणजित विचारत असतो. तेव्हा इथे तेजसने आता रणजितचा आवाज ओळखलेला असतो. तेव्हा तेजसला आठवतं, की जेव्हा मानसीला आणण्यासाठी तेजस ऑफिसमध्ये गेलेला असतो, तर तिथे रणजितची आणि त्याची भेट झालेली असते. तेव्हा तेजस म्हणत असतो, "याचा अर्थ इथे लकी चार्म रणजितच्या ऑफिसमध्ये काम करतात आणि ते दोघे जण जर सोबत काम करतात, तर मानसीने मला सांगितलं की नाही, ही गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवली?" असं तेजस आता म्हणत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे तेजस आता विचार करत असताना त्याच्या हाताला लागतं. हातातून रक्तसुद्धा येतं. तेव्हा मानसी तिथे येते आणि म्हणते, "तेजस, हे काय करताय तुम्ही? बघितलंत ना तुमच्या हाताला किती लागलं? नक्कीच दुसरं कुणाचा तरी विचार करत असाल, म्हणून तर दुर्लक्ष झालं आणि तुमच्या हाताला लागलं." तेव्हा इकडे तेजस आता रुमालेने आपलं बोट बांधून ठेवत असतो. तेव्हा मानसी म्हणत असते, की "द्या इकडे. एका हाताने जमणार आहे का तुम्हाला? मी तुमचा हात बांधून देते व्यवस्थित घट्ट." तेव्हा इकडे तेजस आपल्या मनामध्ये म्हणत असतो, की "लकी चार्म, अहो ही गाठच मला आता ढिल्ली करायची आहे, सैल करायची आहे. पण तुम्ही तर ही गाठ अजून घट्ट करताय." पण नाही, आता जो तुम्ही मार्ग निवडलाय तोच बरोबर आहे.
आता तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी मलाच काहीतरी करायला हवं. तेव्हा इथे जे लकी चार्म असतं ते तेजस म्हणतो की हे माझ्याजवळ आहे म्हणून तुमच्यासारखी एवढी चांगली सुंदर मुलगी माझ्याजवळ आहे. पण नाही, आता हे माझ्याजवळ ठेवण्यापेक्षा तुमच्या बॅगेमध्ये असणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला इथे लकी चार्मची गरज आहे. तेव्हा इथे तेजस आता ते लकी चार्म इथे मानसीच्या बॅगमध्ये टाकतो आणि आपली बॅग घेऊन लगेचच तो तिथून निघून जातो. कारण त्याला असं वाटत असतं की इथे मानसी आता रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते, त्यालासुद्धा आता तेच हवं असतं जे घडतं.